नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा बोनस वाटप सुरू झाले आहे. लाडक्या बहिणींना थेट पैसे जमा होत आहेत. जर तुम्ही बघितलं तर आताच लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर जुलै महिन्याचा हप्ता येत आहे. अजूनही काही महिलांना पैसे मिळाले नाही, त्यांनाही हे पैसे वाटप केले जात आहे. पण पटापट सर्व बहिणींनी अगोदर कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता आला की नाही, कारण की भरपूर महिलांना आत्तापर्यंत जुलैचा हप्ता आलेला आहे. अजूनही काही महिला बाकी की ज्यांना जुलैचा हप्ता आला नाही आहे, तर त्या बहिणींनासुद्धा जुलैचा हप्ता लगेच पाठवला जात आहे. तर पटापट कमेंट करून सांगायचं आहे की सर मला जुलैचा हप्ता आलेला आहे. ज्या बहिणींना आला असेल त्यांनी सांगा की सर मला जुलैचा हप्ता आलेला आहे, त्यांना लगेच पुढचा हप्ता पाठवला जाईल. आणि ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आला नसेल त्यांनी कमेंट करा की सर मला जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे, त्यांनासुद्धा लगेच हप्ता पाठवला जाणार आहे. आता बघा, झाला जुलैचा हप्ता तुम्हाला मिळाला आहे. आता पुढच्या हप्त्याची तुम्हाला वाट बघायची, पुढचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार याची तुम्हाला आशा आहे. तर बहिणींनो, वाट बघायची आवश्यकता नाही आहे, कारण की सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणींना दिली आहे. लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर आता दुप्पट रक्कम जमा केली जाणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना आता बोनस वाटप होणार आहे. तर सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर तुम्हा सर्वांसाठी असणार आहे. आतापर्यंत तुम्हाला 1500 रुपये मिळत होते, आता तुम्हाला रक्कम वाढवून मिळणार आहे. आता ही रक्कम किती मिळणार आहे त्याची तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या बहिणींना अजून KYC केली नसेल त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट आली आहे, तर त्याची तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे. तर हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाच्या घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींसाठी दोन महत्त्वाची गुड न्यूज त्यांनी दिली आहे. त्याची आपण संपूर्ण माहिती पुराव्यासहित बघणार आहोत. तर पटापट सर्वात अगोदर या व्हिडिओला सर्व बहिणींनी लाईक करून द्यायचे. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की लाडकी बहीण योजनेबाबत तुम्हाला A to Z सर्व अपडेट फ्रीमध्ये पाहायला मिळते. म्हणून पटापट सर्व महिलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता आपण पुढे जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण आलो संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता, लाडकी बहीण योजनेबाबत आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी लेटेस्ट अपडेट आली आहे. अपडेट अशी बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करण्याचे आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आले होते. तुम्हा सर्वांना माहिती आहे, तुम्ही ते आश्वासन ऐकलंसुद्धा असेल. मात्र अद्याप 1500 ऐवजी 2100 रुपये देण्यात आलेले नाही आहे. तुम्हालाही हीच प्रतीक्षा होती की सर 1500 रुपयेच अजूनही मिळतात. 2100 रुपयाची घोषणा केली होती. 2100 रुपये कधी मिळतील त्याबाबत कोणीही माहिती देत नाही आहे. मुख्यमंत्री साहेब माहिती सांगत नाही, उपमुख्यमंत्री साहेब माहिती सांगत नाही आहे, किंवा ह्या खात्याचे जे मंत्री कोण आहे आदित्य तटकरे ते सुद्धा माहिती सांगत नाही आहे. तर नेमकी 1500 रुपयाची रक्कम वाढणार आहे की नाही असा महिलांना प्रश्न पडलेला होता आणि महिला वारंवार हाच प्रश्न विचारत होते की सर रक्कम वाढणार आहे की नाही. तर आता बघा, जे तुम्हाला आश्वासन दिलं होतं त्याबाबत पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे आणि तुमचे संपूर्ण डाऊट दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर बघा काय सांगितलेलं आहे. आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे ते वाढवण्याबाबत मोठं वक्तव्य केलेलं आहे. म्हणजेच बहिणींनो, तुमची रक्कम आता वाढणार आहे. तुम्हाला आतापर्यंत प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळत होते, आता ती रक्कम वाढणार आहे. म्हणजेच तुम्हाला हे 1500 सोडून आणखी जी उरलेली रक्कम आहे ती बोनस म्हणून तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं, हे 1500 रुपये तुम्हाला मिळत होते, आता आणखी तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे. म्हणजेच बहिणींनो, एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर 3000 रुपये जमा होतील, तर तुम्हाला जवळजवळ 1500 रुपये आणखी बोनस मिळणार आहे. आता कशाप्रकारे संपूर्ण तुम्हाला माहिती मी समजून सांगतो. तर बघा, या काय सांगितलेलं आहे, लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्षे सुरू राहील. पटापट या लाईनसाठी सर्व महिलांनी लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करायचे. बघा, ही जो लाईन आहे ही लाईन खूप महत्त्वाची, बहिणींसाठी ही लाईन खूप महत्त्वाची. बघा काय सांगितलेलं आहे, लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष कंटिन्युअसली सुरू राहणार आहे. बहिणींनो, इकडे लक्ष द्या, माता भगिनींनो इकडे लक्ष द्या. पुढील 5 वर्ष ही योजना आणखी चालणार आहे. म्हणजेच पुढील 5 वर्ष तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये रक्कम मिळणार आहे. आणि ही रक्कम वाढून तुम्हाला जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर 3000 रुपये केली जाणार आहे. दुप्पट रक्कम तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच प्रत्येक महिन्याला तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे. आणि ही जी रक्कम आहे ही रक्कम तुम्हाला कंटिन्युअसली 5 वर्ष मिळणार आहे. बहिणींनो, 5 वर्ष हा आकडा खूप मोठा आहे. तुम्ही जर बघितलं तर 5 वर्ष तुम्हाला प्रत्येक महिन्याला जर का 3000 रुपये दिले गेले तर खूप रक्कम या ठिकाणी होत असते. कारण एकाच वेळेस तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या बहिणी, किती बहिणी लाभ घेत आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कोट्यावधी बहिणी या ठिकाणी लाभ घेत आहे. आणि त्यासाठी सरकार प्रत्येक महिन्याला कोट्यावधी रुपये या ठिकाणी बहिणींच्या अकाउंट या ठिकाणी पाठवत आहे. आता बघा पुढे काय सांगितलेलं आहे,
सध्या मिळणारे महिन्यांचे 1500 रुपये मानधन योग्य वेळी वाढवले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं जे तुम्हाला 1500 रुपये मिळतात तर ही 1500 रुपयाची जी रक्कम आहे ती वाढवली जाणार आहे. म्हणजेच ही रक्कम दुप्पट केली जाणार आहे. एक तर तुम्हाला 2100 रुपये मिळतील बहिणींनो, एक तर तुम्हाला 2100 रुपये मिळतील किंवा तुम्हाला थेट 3000 रुपये मिळणार आहे, कारण ही रक्कम दुप्पट केली जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला एक तर 1500 रुपये मिळतील, एक तर 3000 रुपये मिळतील. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की योग्य वेळी. अजून ती योग्य वेळ आलेली नाही आहे, पण योग्य वेळ कधी येईल हे आता पाहावं लागणार आहे. पुढे बघा, भाजपतर्फे राखी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, काही जणांनी योजनेचा दुरुपयोग करून घुसखोरी केली आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोणी केली आहे. तर बघा, या योजनेमध्ये काही असे पुरुष मंडळी होते की ज्यांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. ही योजना कोणासाठी आहे? महिलांसाठी. पण या योजनेसाठी, ही योजना महिलांसाठी असूनसुद्धा काही पुरुषांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. जवळजवळ तुम्ही बघितलं 14,000+ पुरुष आहेत की ज्यांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यांच्यावर आता कारवाईसुद्धा केली जाणार आहे, फौजदारी गुन्हासुद्धा दाखल होणार आहे. आणि त्यांनी जेवढी रक्कम घेतलेली आहे तेवढी रक्कम परत मागवली जाणार आहे. प्लसमध्ये त्यांच्याकडून दंडसुद्धा आकारला जाणार आहे. तर ही सर्वात महत्त्वाची प्लसमध्ये तुम्हाला मी अपडेट सांगून दिलेली आहे. पुढे बघा, महिलांच्या नावावर काही पुरुषांनी पैसे घेतले असून काहींनी आपण पुरुष आहे ही ओळखले जाऊ नये म्हणून चक्क मोटरसायकलचा फोटो लावलेला आहे. म्हणजेच बहिणींनो बघा, असा सुद्धा प्रकार घडलेला आहे. म्हणजेच काय, तर काही पुरुषांनी काय केलं आहे, तर महिलांच्या नावावर पैसे घेतलेले आहेत. आणि काही पुरुषांनी काय केलेलं आहे की ते पुरुष आहेत असं ओळखलं जाऊ नये म्हणून त्यांनी चक्क मोटरसायकलचा फोटो अडकीने लावलेला आहे. तुम्ही बघू शकता पैसे मिळण्यासाठी काय काय अडकीने केलं जात आहे. अशांचे पैसे अडकीने थांबवले गेले आहेत. म्हणजे जे असे पुरुष होते त्यांची अर्जाची छाननी सुरू झाली आणि त्यामध्ये ते निष्पन्न झाले की हे पुरुष आहेत, हे महिला नाही आहेत. तर त्या पुरुषांचे जे पैसे त्यांना मिळत होते ते थांबवले गेले, त्यांना अपात्र केले गेले आणि त्यांनी जेवढी रक्कम घेतलेली आहे तेवढी रक्कम परत आता अडकीने मागवली जाणार आहे. प्लसमध्ये त्यांच्याकडून दंडसुद्धा आकारला जाणार आहे. म्हणजेच त्यांना पैसे जे त्यांनी घेतलेले तेवढी रक्कम परत केली जाणार आहे आणि त्यांच्याकडून दंडसुद्धा घेतला जाणार आहे आणि त्यांच्यात गुन्हासुद्धा दाखल होणार आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, तरीही एखाद्या बहिणीची चूक झाली असेल तर तिचे पैसे थांबवू नये असे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. म्हणजेच काय, काही अशा महिला की ज्यांच्याकडून जर काही चूक झाली असेल तर त्यांचे पैसे थांबवू नये, त्यांना पैसे द्यावे असं सुद्धा आदेश देण्यात आलेला आहे. प्रत्येकाची पडताळणी करा आणि त्यात पात्र ठरणाऱ्यांना पैसे देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचे फडणवीस यांनी सांगितलेले आहे. तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा आता काय सांगितलेलं आहे, भ्रष्टाचार योजनेमध्ये नाही आहे तर त्यांच्या म्हणजेच कोणाच्या, तर विरोधकांच्या डोक्यामध्ये आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, अशी टीका त्यांनी केली आहे. विरोधकांवर टीका करताना त्यांनी सांगितलं की आधी त्यांनी लाडकी बहीण योजना लागू होऊ नये म्हणून अडकीने अडथळे आणले. आता ते भ्रष्टाचाराच्या आरोपांची ओरड करत आहे. भ्रष्टाचार योजनेमध्ये नाही, तो त्यांच्या डोक्यात आहे. आमच्या सरकारला सत्तेवर आणणाऱ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र तुमचे काही सावत्र भाऊ त्याच्यामध्ये आडकाठी अडकीने टाकण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच मुख्यमंत्री साहेबांचं म्हणणं असं आहे की आम्ही बहिणींच्या पाठीमागे उभे राहण्याचा प्रयत्न करत आहोत, पण तुमचे जे सावत्र भाऊ आहेत तर ते आडकाठी आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि आडकाठी कशी आणली जात आहे, तर योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे असं अडकीने अफवा करत आहेत. योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, योजनेमध्ये गोंधळ झालेला आहे असं त्या अडकीने आरोप करत आहे, असं अडकीने मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा, काही जण लाडकी बहीण योजनेविरुद्ध न्यायालयात सुद्धा गेले आहे. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेविरुद्ध न्यायालय म्हणजेच कोर्टामध्ये सुद्धा अडकीने गेलेलं आहे असं सांगितलेलं आहे. तेथे काही जमले नाही म्हणून आता ह्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आहेत. मात्र या योजनेमध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नसून या योजनेमधील पैसे कोणाचाही खात्यात जात नाहीत, केवळ सरकारी तिजोरीतून थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात जातात असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, तर 25 लाख लखपती दिदी तयार झाले आहेत. किती? 25 लाख लखपती दिदी तयार झाले आहेत. फडणवीस यांनी सांगितले की राज्यातील बचत गटाद्वारे 25 लाख लखपती दिदी तयार झाले आहेत. यंदा आणखी 25 लाख लखपती दिदी तयार होतील आणि पुढील काही वर्षामध्ये ही संख्या कोटीच्या घरात जाईल. म्हणजेच काय, तर 25 लाखच्या जागावर कोटीवधी महिला या लखपती होतील असं त्यांनी सांगितलं आहे. आता लखपती दिदी योजनेत महाराष्ट्रात देशात अव्वल आहे. मुलींसाठी KG ते PG शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 10 मॉल या ठिकाणी उभारलेले जात आहे. दरम्यान सरकारने लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्याचा सपाटा लावला आहे.
त्यात आतापर्यंत 26 लाख लाडक्या बहिणींना पात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि ज्या ज्या महिला अपात्र झाल्या आहेत त्यांना पैसे मिळत नाही आहे. जर का तुम्हाला जूनचा हप्ता आला नसेल तर कमेंट करून सांगा की सर मला जुलैचा हप्ता आला नाही आहे. जर का तुम्हाला जून महिन्याचे पैसे आले नसेल तर लिहून पाठवा सर मला जून महिन्याचे पैसे आले नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्हाला जुलैचा हप्ता आला असेल तर लिहून पाठवा सर मला जुलैचा हप्ता आला आहे. जर का तुम्हाला जूनचा हप्ता आला असेल तर लिहून पाठवा सर मला जूनचा हप्ता आला आहे. लगेच तुम्हाला पुढचा जो हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा तो पाठवला जाणार आहे. पुढे बघा 26 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केले गेले आहे. तर आणखी 26 लाख लाडक्या बहिणींची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आणखी 26 लाख महिला या ठिकाणी अपात्र 26 लाखपैकी ज्या काही महिला अपात्र ठरवल्या जातील त्यांचीसुद्धा लाभ बंद होणार आहे. म्हणजे आतापर्यंत 26 लाख महिला अपात्र आहेत. आणखी 26 लाख महिलांची अर्जाची चौकशी सुरू आहे. यामध्ये काही महिला अपात्र केल्या जातील. आता ज्या महिला निकषामध्ये बसत नाही अशा महिला अपात्र केल्या जात आहेत. तर तुम्ही जर का निकषामध्ये बसत असाल तर तुम्ही अपात्र होणार नाही. तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. टेन्शन घेऊ नका. काही अडचण असेल, काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बिंदासपणे कमेंटमध्ये तुमचे प्रश्न लिहून पाठवायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमची जी रक्कम आहे, तुम्हाला जे बोनस आहे ते आणखी आणखीन वाढवून मिळणार आहे. त्यावर तुम्हाला मी अपडेट अगोदरच दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.